हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. वेलकम बॅक टू अवर विद्याज वर्ल्ड. मी आता वाजलेले आहेत सकाळचे 6 आणि आज पियाराला मला 9:30 वाजता रेडी करून स्कूलमध्ये पाठवायचं आहे, कारण तिच्या स्कूलमध्ये आषाढी एकादशी सेलिब्रेशन होणार आहे. कारण उद्या स्कूलला सुट्टी असणार आहे 17 तारखेला, सो त्यामुळे आज सेलिब्रेशन होणार आहे तिच्या स्कूलमध्ये. तर तिला मी कशा पद्धतीने रेडी करते. मलासुद्धा जायचं आहे. मी तिला तिथे घेऊन येणार आहे. आणि तर आज आज खूप गडबड असणार आहे, कारण माझ्याकडे पाणीसुद्धा येतं. एक दिवस सोडून पाणी येतं, त्यामुळे माझ्यामध्ये आज कामाची धावपळ सुद्धा असणार आहे आणि मला तिला रेडीसुद्धा करायचं आहे. तिला घेऊन जायचं म्हटल्यावरती क्रिशासुद्धा मागे लागते. क्रिशालासुद्धा घेऊन जावं लागेल. सो दोघींचंसुद्धा मला आवडायचं आहे. बघत राहा कशा पद्धतीने माझं रुटीन आहे. सो चला लेट्स गो. तर इथे सुरुवातीला मी आधी वॉशिंग मशीनला कपडे लावून घेतलेले आहेत आणि त्यानंतर मग मी बाकीचे सर्व कामं करायला घेतले. सर्वात आधी भांडे वगैरे घासले. वॉशिंग मशीनला कपडे लावून घेतले म्हणजे आपले मशीन होईस्तोपर्यंत आपले सर्व बाकीचे कामंसुद्धा होतात. तर मी भांडे वगैरे घासले इथे आणि त्यानंतर मग पिण्याचं पाणी भरायला घेतलं. बॉटल्स वगैरे भरल्या स्वच्छ घासून आणि पिण्याचा हंडासुद्धा एक भरून घेतला. आणि त्यानंतर मग इथे मी किचन क्लीन करायला घेतलं. किचन मला नेहमी क्लीन आवडतं. जेव्हाही मी किचनचा यूज करते तेव्हा लगेचच किचन क्लीन करून घेते. सो इथे किचन मी क्लीन करून घेतलं स्वच्छ पूर्ण. आणि एक दिवस सोडून आम्हाला पाणी येतं. पाणी पहाटे 2:30-3 वाजता येते आणि 11:30-12 वाजेपर्यंत असतं. त्यानंतर इथे मी माझी आंघोळ वगैरे झाली आणि कियारा आणि तिचे डॅडूसुद्धा उठलेले होते. आणि इथे क्रिशा झोपलेली आहे अजून. आणि त्यानंतर मी चहा केला, चहा पिले आणि मग दोघींनासुद्धा आंघोळ घालून घेतली. क्रिशाचं तिचे डॅडू आवरत होते आणि कियाराला मी इथे रेडी करते आहे. तिलासुद्धा कपडे वगैरे घातले कियाराला. आणि या ड्रेसमध्ये त्या खूप क्यूट दिसतात. हा ड्रेस मी त्यांना दोघींनाही सेम शिवून घेतला आहे साडीचा. छान दिसतात दोघीसुद्धा या ड्रेसमध्ये. आणि त्यानंतर मग इथे तिला मी ज्वेलरी घातली. नाजूक आणि सोबर अशी ज्वेलरी घातली. फार काय असं हेवी वगैरे काही घातलं नाही. आणि त्यानंतर मग इथे तिला छोटीशी चंद्रकोरची टिकली लावली. आणि त्यानंतर मग त्यांचा असा फायनल लुक तुम्ही बघू शकता. अशा पद्धतीने मी त्यांना रेडी केलेलं. सो खूप छान दिसत होत्या, गोड दिसत होत्या माझ्या क्यूटशा छोट्याशा 2 रखुमाई. आणि त्या रेडी झाल्यानंतर मी सुद्धा रेडी झाले आणि त्यानंतर आम्ही गेलो पटकन स्कूलमध्ये. आणि स्कूलमध्ये सुद्धा सर्व मुलं छोटेसे खूप सुंदर तयार झालेले, सगळ्यांनी मस्त आवरलेलं होतं आणि छान वाटलं, मस्त मजा आली. त्याचे थोडेसे ग्लिम्स. सॉरी, त्याच्यापुढे मी काही शूट नाही केलं, कारण लक्षातच आलं नाही काही शूट करायचं. सो तिकडून येता आम्हाला 11:30-12 वाजले. त्यानंतर आम्ही जेवण वगैरे केलं. 1-2 वाजले जेवण वगैरे होईस्तोपर्यंत. सो त्याच्यानंतर आम्ही थोडा आराम केला, झोपलो तिघीजणी, मी, कियारा आणि क्रिशा. आणि उठायला आता उशीर झालेला आहे, 6 वाजले संध्याकाळची. खूप झोप लागली होती. आणि त्याच्यानंतर मग आता आम्ही संध्याकाळचा चहा नाश्ता करू आणि पुढे संध्याकाळचा स्वयंपाकसुद्धा करायचा आहे. ते सुद्धा मी तुमच्याबरोबर शेअर करेन. ब्लॉग शेवटपर्यंत बघा. आवडलास तर लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. आणि आपल्या चॅनलला जर कोणी सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज पटकन जाऊन सबस्क्राईब करा. तर हे माझं आजच्या दिवसाचं रुटीन आहे. रोजचं जे रुटीन असतं, जेव्हा तिची स्कूल असते, स्कूल तिची 9 ते 12 असते. सो त्या टायमाला माझं वेगळं रुटीन असतं. तिचा टिफिन वगैरे बनवावा वगैरे लागतो. तिचं काय आवरावं वगैरे लागत नाही. ती तिच्या मनाने आवरते, युनिफॉर्म वगैरे घालते ती आणि बाकीची तयारी मी करते तिची. सो रोजचं वेगळं रुटीन असतं, ते सुद्धा मी तुमच्याबरोबर शेअर करेल. आजचं काही नाही, आज तिचा टिफिन वगैरे काही नव्हता, त्यामुळेच हे आजचं रुटीन वेगळं आहे तिथं आणि रोजचं वेगळं असतं. सो ते सुद्धा मी रुटीन तुमच्याबरोबर शेअर करेल. तर असेच माझे ब्लॉग बघत राहा अधूनमधून, मी जेव्हाही शेअर करेल तेव्हा. सो स्टे ट्यून, तुम्ही बघत राहा, पुढे कंटिन्यू करा.
तर इथे मी दूध तापत ठेवलं आणि आमचं छोटंसं दुकान आहे, तिथून कियाराच्या डॅडूने काजू बदामचे पॅकेट आणलेले, सो ते मी डब्यामध्ये भरून ठेवत होते कट करून. आणि इथे काल किराणा भरलेला, सो गहू ज्वारीचे डबे मी घासून ठेवलेले आहेत, त्याच्यामध्ये पीठ भरायचे. आणि इथे मग डाळी वगैरे सुद्धा भरून घेतल्या मी डब्यांमध्ये. आणि त्यानंतर मग मी इथे दूध तापलं तोपर्यंत, किराणा डब्यांमध्ये भरूच तोपर्यंत, त्याच्यानंतर मग मी मस्त कॉफी केली गरमागरम आणि कॉफी एन्जॉय केली. कॉफी पिली मी मस्त. मस्त निवांत बसून कॉफी पिली. आणि कियारा आणि क्रिशा दोघीजणी खाली खेळायला गेलेल्या, त्यामुळे मस्त कॉफी पिली. आणि त्यानंतर मग सकाळी धुतलेले कपडे ते गॅलरीमधून वाळायला घातलेले, ते काढून मग त्याच्यानंतर घड्या घातल्या कपड्यांच्या. आणि कपड्यांच्या घड्या वगैरे घालून सगळे कपडे जागेवर ठेवले. आणि त्याच्यानंतर मग दुपारचे थोडेसे जेवणाचे भांडे वगैरे होते, ते घासून घेतले. आणि थोड्या वेळाने मग मी बाहेर गेले, माझंसुद्धा काम होतं त्यामुळे. आणि कियाराचे डॅडू हे येणार नव्हते जेवायला, त्यांचं काम होतं त्यामुळे ते बाहेरच जेवणार होते. सो येताना मग मी पावभाजी घेऊन आलेली आमच्या तिघींसाठी. तर आता आम्ही मस्त पावभाजी खाल्ली पोट भरून. आणि आता वाजलेले आहेत रात्रीचे 10. तर थोड्या वेळात आता आम्ही झोपूच. आणि अशा पद्धतीने माझा डे एंड झालेला आहे. असं होतं माझं आजचं रुटीन. तर नेक्स्ट व्लॉगसुद्धा लवकरच तुमच्याबरोबर मी शेअर करेन. तर नेक्स्ट व्लॉग असा असणार आहे की मी माझं घर कशा पद्धतीने सेट केलेलं आहे, जसं की माझ्या लास्ट व्लॉगमध्ये सांगितलेलं की तोसुद्धा व्लॉग मी तुमच्याबरोबर शेअर करेन की घर कसं सेट केलेलं आहे. पूर्ण घर सेट होईल तेव्हा मी तुमच्याबरोबर शेअर करेन. तर त्यासुद्धा व्लॉगला उशीर झालेला आहे, महिना होऊन गेला आहे, कारण की घराची कामं बाकी होते अजूनसुद्धा बाकी आहे. तर घरात नवीन वस्तू यायच्या बाकी होत्या. मी असा विचार केला त्या जेव्हा सेट होतील तेव्हाच मी ब्लॉग तुमच्याबरोबर शेअर करेन, त्यामुळे त्या ब्लॉगला उशीर झालेला आहे. तर तोसुद्धा ब्लॉग येईलच 1-2 दिवसांमध्ये. तर असेच माझे ब्लॉग बघत राहा आणि भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय, गुड नाईट.